आता मी इकडून निघले आहे मामीच्या इकडून. मला खूप उशीर होत आहे, मला गौरीकडे जायचं आहे. सो फायनली आता मी जाते लवकर कारण की तिकडे बाप्पाची पण आरती करायची आहे आम्हाला. तुम्ही बघू शकता अंधार पडलेला आहे, बाप्पाच्या आरतीला उशीर झालेला आहे. सो फायनली मग मी आता पटापट जाते बाप्पाच्या आरतीला. गौरी एकटीच आहे घरी, मी मला घेते. सो तुम्ही आमच्या लक्ष्म्या बघू शकतात कशा आहेत, सुंदरच आहेत. आणि तुम्ही बघू शकता की कशा आहेत आमच्या इथल्या लक्ष्म्या, म्हणजे मामीच्या इथे. सो फायनली दीदीनं रांगोळी काढलेली आहे आणि मामीनं सगळं डेकोरेशन केलेलं आहे. बट मी यांचे डोळे, नाक, तोंड वगैरे सगळं मी काढलेलं आहे. तर कमेंटमध्ये सांगा की मी कशा बसवल्या आहेत. सो आम्ही थोडीशी छत वगैरे केली आहे आणि आता मला इथून जायचं आहे गौरीकडे, कारण की तिकडे बाप्पाची आरती. सो फायनली आता मी पोहोचले आहे. तर मी आले तर बघते तर काय माझी बहीण गौरू काय काढती, रांगोळी. या दोन्ही शिवाय येतच नाही ना काय. तर चला पटकन आधी आपले बाप्पा पाहू आपण. तर हे इकडे बघा माझे बाप्पा कसे दिसतायत, एकदम भारी दिसतात. थांबा लाईटी बंद करते म्हणजे दिसेल सगळ्याला. तर सांगा माझे बाप्पा कसे दिसतायत, एकदम भारी आणि क्यूट दिसताय का नाही. ओ माय गॉड, माझ्या बाप्पाला ना नजर नाही लागली पाहिजे. बाई सकाळ धरून नव्हते बाई, मी इकडे सकाळ धरून नव्हते तर मिस केलं मी माझ्या बाप्पाला. सो आता गौरी काढतीये इकडं रांगोळ, आणि गौरीने इथं पण काढली आहे रांगोळ छोटीशी. तर मग आता आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत. तर मग चला मग आपण आरतीची पटपट तयारी करून घेऊया गणपती बाप्पाच्या. सर मग आज प्रसाद काय आहे गौरव, प्रसाद काय आहे आज ठेवायचा. मोदक केलीस का. नाही, मोदक वालाच गेलाय. मोदक वाला कोण गेलाय, पैसे देणार. अच्छा दाजी बाहेर गेलेत का. तर मग काय म्हणते दुकानातून 5-10 वाले ते तसे नाहीत का असतात, ते लाडू घेऊन यायचे का 5-5 वाले, ते पण चालतात. हा ना गाईज, ते मोतीचूर सारखे लड्डू नाहीत का ते आहे ना, ते पण चालतील ना असे. तर आपण मग ते घेऊन येऊ. हे चालू आहे ग, नाहीतर म्हणणार होते जागी तुम्हाला. तर चला मग आपण पटपट तयारी करू. आय नो आता दुकान खूप लांब आहे आणि उशीर झालेला आहे, तर त्याच्यामुळे मी खोबरं आणि खोबऱ्याचा खीस आणि साखर प्रसाद बनवत आहे. कारण की आज आरतीला मी आणि गौरीच आहे ना, आणि आमचे बाप्पा. सो मग मी पटकन ते गोड जे आहे ते बनवते आणि मग आपण आरती स्टार्ट करू. बघू शकता मी हा खीस केलेला आहे बाप्पासाठी. आणि मग लगेचच मामी बोलले की मेहंदी काढायला ये. मी मग वापस मेहंदी काढायला मामीच्या घरी गेले. तर मग मला कमेंटमध्ये सांगा की मी मेहंदी कशी काढते, छान काढते ना मी मेहंदी, तर कमेंटमध्ये मला सांगा. आणि मग त्याच्यानंतर आज गणपती बाप्पा जाणार होते. मॉर्निंग जय महाराष्ट्र मंडळी. तर आज आमचे बाप्पा जाणार आहेत त्यांच्या गावाला. गौरी कपडे धुत आहे, घरातलं काम आवरलेलं नाही आहे. आणि सो मी खूप सॅड आहे कारण की मी बाप्पाच्या कुठल्याही कार्यामध्ये सहभाग होऊ शकत नाही किंवा मी कुठल्या वस्तूला हात लावू शकत नाही, कारण तुम्हाला तर कळलंच असेल आता. तर त्याच्यामुळे मला खूप दुःख होते की यार मी बाप्पा पहिल्या वर्षी बसवलाय आणि असं का झालं. तर त्याच्या मागं पण काहीतरी रिझन असू शकतं. आणि तुम्ही बघू शकता हे माझे बाप्पा इकडे आहेत आणि इकडे माझी आई जेवण करतीये. सो मी आज बाप्पाला हात लावू शकत नाही आहे आणि मी माझ्या बाप्पाजवळ जाऊ शकत नाही आहे. हे माझं सगळ्यात मोठं बॅड लक आहे. तर मला खूप वाईट वाटते. मग थोड्याच वेळात आता बाप्पाची आरती वगैरे करणार आहेत दाजी आणि एकदम साध्या पद्धतीने. सो आम्ही गणपती विसर्जन करणार आहोत. खूप धूम म्हणजे असं थोडंसं धूमधडाक्यात करायचं होतं, पण काय करणार. सो मग त्याच्यामुळे आम्ही करतोय विसर्जन.
तर तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आज माझे पप्पा जात आहेत त्यांच्या गावी. मला खूप वाईट वाटते, खूप. आणि सगळ्यात जास्त तर या गोष्टीचं वाईट वाटते की मी आज पप्पाला स्पर्श करू शकत नाही. गौ इकडे आरतीची तयारी करत होते, कारण मी तर सहभागमध्ये होऊ शकत नाही आहे, तुम्हाला तर माहिती आहे, म्हणून मी लांबूनच बघू शकत होते आणि मी काही करू शकत नव्हते. आणि सो फायनली मग गौरी आरतीचं ताट तयार करत होती. घरी खूप काम होतं, पाणी आलं म्हणून आम्हाला बाप्पाची आरती पटकन करायची होती. सगळं हे खूप गडबडीत झालं. मग आई आलती तिकडून, मग आई बोलली की मी आरती वगैरे करते. तर आम्ही मग आईला म्हटलं आई तू आरती कर बाप्पाची. सो मग आई बाप्पाची आरती करायला लागली आणि बाप्पाची आरती आम्ही आईच्या हाताने करण्याचं ठरवलं. मग त्याच्यानंतर घरी पाणी आलं तर गौरीचं सगळं लक्ष बाहेरच होतं, कारण की पाणी आलं. पाणी आल्याच्या नंतर आठवड्यातून एकदा पाणी येतं, मग खूपच प्रॉब्लेम होता. घरातली कामं वगैरे खूप निघतात आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि मी कुठल्याच वस्तूला हात पण लावू शकत नव्हते, म्हणून सगळं काम गौरीवरच पडलं होतं. सो फायनली मग आम्ही बाप्पाची आरती करायला स्टार्ट केली. सो मग बाप्पाची आरती केलेली आहे आईनी आणि गौरीनं केलेलीच आहे. दोघी जणींनाच आरती केली आपली घरच्या घरी. थोडंसं गोड बनवलं होतं, शिरा वगैरे. सो मग आम्ही ते बनवलं, बाप्पाची आरती वगैरे करायला सुरुवात केली आणि फायनली आरती झालेली आहे. आरती इथं बसलेली आहे आई आणि बाप्पाचं सगळं सामान पॅक केलेलं आहे पूजाचं. आणि आता माझे पप्पा चाललेले आहेत. मला खूप वाईट वाटते की माझे पप्पा चाललेले. हा ना, तर आता दाजी येणार आहेत. तर आता दाजी आलेले आहेत आणि पप्पा तर आता पप्पाला घेऊन जातोय. नाही आज झाकून नसतो ना. नाही सो माझे पप्पा चाललेले आहेत. मला खूप वाईट वाटतंय. त्यांचं सगळं सामान भरलंच ना विसर्जन करायला. नाही त्यांच्यावर थोडासा गुलाल वगैरे टाक. राहू दे द्या विसर्जन करून. सो बोल बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. सो आता माझे पप्पा चाललेले आहेत आपल्या गावाला. अयो किती लवकर 9 दिवस झाले म्हणलं ना. मोरया. तर चालले आता माझे पप्पा, घेऊन चाललेत माझ्या पप्पाला दाजी आता विसर्जन करायला. तुम्ही बघू शकता ते बघा. तर फायनली पप्पा गेलेले आहेत त्यांच्या गावाला. जर माझा हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चालले ना पप्पा. आणि तुम्ही आता बघू शकतात की घर किती एकदम सुनं सुनं झालेलं आहे. माझे पप्पा होते इथं माझे पप्पा होते बसले होते. किती छान दिसत होते, किती भारी दिसत होते माझे पप्पा. खूप असं कसं तरी होतंय की यार पहिल्या वर्षी पप्पा माझ्या अंगावर काटा आला की पप्पाला मी आणलं, बसवलं आणि थोडेसे म्हणजे गलत्या झाल्या पप्पाच्या याच्यासाठी, कारण की मी प्रोग्रामसाठी बाहेर होते 2-3 दिवस, म्हणून मला पप्पाची आरती पण करायला जमलं नाही. आणि फायनली आणि शेवटी जमलंच नाही मला पप्पाच्या ह्याच्यामध्ये सहभाग व्हायला. आणि सो आज पप्पा गेलेले आहेत आणि एकदम घर असं
सुनं सुनं वाटायला लागलंय, कारण की जेव्हा पप्पा आलं ते तेव्हा एकदम असं एकदम भरल्यासारखं एकदम लय भारी फील होत होतं. पण आता पप्पा गेली आहेत, बघा कसं दिसतंय एकदम सुनं सुनं. पप्पा गेलेले आहेत, आता काय करणार, एक ना एक दिवस ते जाणारच होते. सो गेले माझे पप्पा, पुढल्या वर्षी नक्कीच येतील. तर माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.